महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप झाला त्याच IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची आता राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला DGP बनल्यात। रश्मी शुक्लांची नियुक्ती राज्यात चर्चेचा विषय ठरलाय। महाविकास आघाडीतील फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि आता त्यांची थेट राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे। या निमित्ताने रश्मी शुक्ला कोण आहेत, कशी आहे त्यांची कारकीर्द जाणून घेऊयात। कोण आहेत रश्मी शुक्ला? रश्मी शुक्ला या 1988च्या बॅच मधील IPS अधिकारी, महाराष्ट्र पोलिसांच्या त्या सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत। त्या सीमा सशस्त्र बलाच्या महासंचालकही आहेत। त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिलंय। 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात त्या मुख्य समन्वयक होत्या। 2005 आणि 2013 साली त्यांचा राष्ट्रपती पदाने गौरव करण्यात आलाय। त्या पोलीस महासंचालकाच्या सन्मान चिन्हाच्याही मानकरी आहेत। रश्मी शुक्लांना देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासातले अधिकारी म्हणून ओळखलं जातं। नेत्यांचे फोन टॅप करण्याचे रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप होते। त्या राज्याच्या पहिल्याच महिला DGP म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। काय आहे फोन टॅपिंग प्रकरण? इंटेलिजन्स ब्युरोच्या आयुक्त असताना रश्मी शुक्लांनी संजय राऊत यांचे 60 दिवस तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथ खडसे यांचे 67 दिवस S रहाते आणि खडासने या बोगस नावाने फोन टॅप केल्याचा आरोप केला गेला। या प्रकरणी कुलाबा पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती। 2016 ते 17 या काळात नाना पटोले यांचे फोन अमजद खान या ड्रग माफियाच्या नावे टॅप केल्याप्रकरणी त्यांच्यावर पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। रश्मी शुक्ला यांच्यावरील बेकायदेशीर फोन टॅपिंगच्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने अहवाल सादर केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। फोन टॅपिंग प्रकरणातील माहिती फुटल्या प्रकरणीही मुंबईत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना अटक होण्याची शक्यता होती, परंतु त्याआधीच केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्यामुळे त्या बचावल्या होत्या। गुन्हे रद्द व्हावेत यासाठी रश्मी शुक्लांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। महायुती सरकारच्या काळात रश्मी शुक्लांना महासंचालकपदी बढती मिळाली। राज्यात सत्ता बदल झाल्यावर रश्मी शुक्ला यांच्यावरील चौकशीचा ससेमिरा संत झाला। मुंबई आणि पुण्यात दाखल झालेले गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द केले, तर सायबर पोलिसांकडील गुन्ह्यांचा तपास शिंदे फडणवीस सरकारने CBI कडे सोपवला। CBIनेही गुन्ह्यांचा तपास बंद करण्याची परवानगी विशेष न्यायालयाकडे मागितली, ती मान्यही झाली। आता रश्मी शुक्ला यांच्यावर कुठलाच गुन्हा दाखल नाहीये। आता राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती झाल्यावर रश्मी शुक्ला पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत। राज्याच्या पहिल्या महिला DGP बनण्याचा मान त्यांनी पटकावला आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।